परमवीर सिंगांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ट्विट केलेला आहे। देशद्रोहाचा आरोप असलेला आणि 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये 3 वर्ष जेलमध्ये असलेला सचिन वाझे आणि अंबानीच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवणाऱ्या परमवीर सिंगाला तुम्ही पुढे केलंय असा आरोप थेट देशमुखांनी केलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय आणि त्याचबरोबर फडणवीसांच्या सांगण्यावरूनच दोघे पोपटासारखे बोलत असल्याचाही आरोप देशमुखांनी ट्विटमध्ये केलाय। तर चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट करत अनिल देशमुखांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर नेमकं ट्विट काय आपण पाहूयात। तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी जेलमध्ये असलेला सचिन वाझे आणि अंबानीच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवणाऱ्या परमवीर सिंगाला पुढे केलं। दोघेही फडणवीसांच्या सांगण्यावरून पोपटासारखे बोलतायत। देवेंद्र फडणवीस आताच माझ्यावर आरोप करवायचे, तुम्हाला आठवले का? असं देशमुखांनी यावेळी ट्विट केलेलं होतं। तर ही मोठी बातमी आपण सचिन वाझेला सेवेत घेणारे तुम्हीच, परमवीर यांना पोलीस आयुक्त करणारे पण तुम्हीच। केवळ तुमची वसुलीची राजकीय कटकारस्थानाची लफडी त्यांनी बाहेर काढली म्हणून आता तुम्ही अंग का झटकताय? पोपट तर तुमचा झालाय अनिल बाबू। बोलताही येत नाही आणि गप्प सुद्धा राहता येत नाही। या सर्वांचे व्हिडिओ पुरावे आहेतच। तुमच्या प्रवीण चव्हाणने तर हा कट ऑन कॅमेरा सांगितलाय। त्याची सीबीआय चौकशी सुरूच आहे। बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी। आगे आगे देखिए होता है क्या।